शेरू शेरू, तू तुझ्या मालकावर भुंकतोस कारण तुला माहितीये ते अभिमन्यू नाही, तो माझा मोहनच आहे, हो ना? काय झालं अगं? काय झालं? शेरू आजी काय झालं? शेरूला कोणी मारलं? नाही बाळा, परी परी नाही बाळा. काय झालं माझ्या शरीराला? काय झालं? शेरू, शेरू डोळे उघड, डोळे उघड. कुणी मारलं माझ्या शेरूला? कुणी मारलं माझ्या शेरूला? आजी मी जाताना पाहिलं त्याला, रक्त मुक जनावर आहे बिचार, कधी कुणाला त्रास देत नव्हता, तरी त्याचं हे असावं. हे सगळं कोणी केलं असेल? रघु, बाहेरचं कोणी आलं होतं का घरात? कोणी वॉच ठेवून वगैरे होतं का घरावर? तू पाहिलंस का कोणाला? नाही, कोणाला नाही. मी सांगतो ना, कोणीतरी घरावर दरोडा टाकण्याच्या बेतात असतात आणि शेरूचा अडथळा होईल म्हणून त्याला आधी संपवलं. हे नक्की कोणाचं तरी बाहेरच्या माणसाचं काम आहे. बाहेरचाच माणूस असेल कशावरून? घरचे भेदी पण करूच शकतात ना हे. हो भाऊजी, काय म्हणायचंय काय तुम्हाला? आणि घरचा भेदी कोणाला म्हणताय? नाव घेतलं का मी कुणाचं? नाव घेतलं का? तुला का मिरच्या झुमल्या वहिनी? हो, मिरच्या झोंब्या बोलायचं काम नाही. लाकी, काय करताय तुम्ही? हे काय झालंय इथे आणि भांडताय काय? शेरूची आपल्या कोणाबरोबरच काहीच दुश्मनी नव्हती. हे बाहेरच्या माणसाचं काम आहे. आणि घरात बाहेरची व्यक्ती ही आहे. मी शेरूला का मारेन? कारण घरातल्या सगळ्यांचं प्रेम होतं शेरूवरती. तू एकटी बाहेरून आलेलीस.
आणि तुम्ही सगळे काय गप्पा बसलात? पोलिसांना कोणी का बोलवत नाहीये? ही कोण कुठली बाई? हिचा काही आगा पिछा नाही. हिचं पोलीस व्हेरिफिकेशन पण झालेलं नाहीये. संजीवनी, तोंडाला आवर घाल. जेव्हा बघावं तेव्हा उचलली जीव आणि लावली टाळ्याला. अगं गेले 2 दिवस बघते ना मी, वृंदाला त्या शेरूचा किती लळा लागला होता आणि शेरूला वृंदाचा. लोकांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात आई. तुम्ही साधे आहात ना, म्हणून तुम्हाला कळत नाही. माझा विश्वास आहे वृंदा असं कधीच करणार नाही. आणि करायचंच असतं ना तर उचलून त्याला कुठेतरी नेऊन टाकून आली असती. ओरडून ओरडून आपल्याला कशाला बोलवलं असतं तिने? अहो पण आई, वृंदावर संशय घ्यायची गरज नाहीये. पोलिसांना का बोलवत नाही आहात? तेच काय ते सोक्ष मोक्ष लावतील ना. नाही, यापूर्वी घरात कधी पोलीस आले नाहीत आणि यापुढेही येणार नाहीत. पण येऊ दे ना पोलिसांना, सगळं खरं काय ते कळेल. अरे गावभर बोभाटा कशाला करायचा आहे? पोलिसांना बोलावलं तरी आपला शेरू परत येणार आहे का त्याच्यामुळे? किर्लोस्कर फॅमिली बद्दल कोणीही वेडी वाकडी चर्चा केलेली मला चालणार नाहीये. अहो पण आई, ते काही नाही, घरात पोलीस येणार नाहीत म्हणजे नाहीत. हरी, रघु, बघा ना त्याचं काय करायचं ते. आणि तो आपल्या घरातलाच आहे, सगळं नीट व्हायला पाहिजे. हा हो, तू वरचा समजा बघतोय, जीव सोडणार नाही. ज्यानं शेरूला मारलं ना, त्याची खैर नाही. अरे काका, शेरूला पुरायची तयारी करा. तो सुटला कसा मोकळा? शेरू इकडे इकडे. शेरू, अरे कुठेतरी सोडून दे त्याला, नाही तर मारून टाकेन त्याला. शेरू, हरी काका, अहो सावरा स्वतःला. अरे राग काढायचा होता तर तो माणसावर काढायचा ना. त्या मुख्य जनावराला का मारलं? हरी काका, खड्डा खणून झालाय, शेरूला पुरावं लागेल आता. चल. साहेब, खड्डा खणून झालाय, शेरूला न्यायचं का? थांबा. हात लावू नका त्याला इतक्यात. अपशकुन झालाय.
काहीतरी अभद्र होणार आहे. भैरवी, अभद्र होणार आहे काहीतरी. राहत्या घरात मुक्या जनावराचा मृत्यू म्हणजे अपशकुन मानला जातो. हा मृत्यू म्हणजे त्या संकटाची चाहूल आहे. जे संकट आपल्या आजूबाजूला घोंगावत आहे. भैरवी, तू काय करतेस? ओम शांती शांती शांती. आत्ता शेरूच्या आत्म्याला शांती मिळेल. शेरू, शेरू, तू किर्लोस्करांच्या घरातलाच एक होतास रे. तुला असा निरोप द्यायला लागल्याचं वाटलं नव्हतं कधीच मला. शेरू, शेरू
इकडे इथे खूप त्रास दिला ना तुला, पण तिथे तिथे कोणी नाही त्रास देणार. तू एका चांगल्या चांगल्या जगात जाणार आणि शेरू तुझा तुझा शेरू हा हा शेवट नाहीये, ही ना ही सुरुवात आहे. शेरू तू जा शेरू. I love you. I love you, शेरू. शेरू. वृंदा जीव रडू दे तिला, रडू दे. फार जीव होता ग तिचा शेरूवर. रडू मोकळं करून दे तिला, मग येईल ती घरात. चला सगळे आत चला. जीव मी बॅग घेते आणि निघते आता. वृंदा अगं वाजलेत किती बघ. आता नको जाऊ, इथेच थांबास. इथे नाही नाही नको आजी, मी जाते. माझी मैत्रीण पण वाट बघत असेल माझी. तू तिला फोन लावून दे, मी बोलते तिच्याशी. आजी अहो खरंच नको, मी जाईन. अहो नाही वृंदा, आज घरात जे काय घडलंय ना त्यात बाहेर जाणं खूप धोक्याचं वाटतंय मला. मी नाही सोडणार तुला आज. आजी मी वृंदा आजच्या दिवस ऐक न ग, थांब ना इथे. मी तुझी राहायची व्यवस्था करते सगळी. हरी, वृंदा आज इथेच राहील. तिला सर्वंट्स रूम दाखवा. तुला झोपायला बिछाना काढून ठेवलाय, तुला प्यायला पाणी भरून ठेवलंय. बाथरूम इकडे, तू पड, मी शेरूला फिरून आणतो. नाहीतर रातभर माझी वाट बघत ओरडत बसल. हरी काका, शेरू ही इतक्या वर्षाची शेरूची सवय कशी मोडायची आता? काका मला कळतं तुम्हाला काय वाटत असेल, पण मला काय वाटतं कोणी समजणार नाही. शेरू माझ्यासाठी काय होता, माझा समजा ऐकायचा तो. तू आराम कर, तुला काही लागलं तर मला आवाज दे. मी इथं बाहेर आहे. हरी काका हा एक विचारू? हा ते तुमच्या डोळ्यांना काय झालं नक्की? शेरू, माझं शेरू. शेरू तू तू कुठे गेलास? तुला माहितीये तू तू गेलास ना, त्याचं त्याचं कोणालाच वाईट नाही वाटलंय. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते ते खोट आहे. शेरू शेरू त्यांचं यांचं कोणावरच प्रेम नाहीये. तुला तुला पण सगळे सगळे 2 दिवसात विसरून जातील. काचबिंदू म्हणतात त्याला. काचबिंदू? अहो पण त्यात तर ते दृष्टी कमी होते ना. मग तुम्ही एवढ्या अंधारात एवढं व्यवस्थित. आमच्या सारख्यांसाठी अंधार काय आणि उजेड काय?
दोन्ही बी सारखंच. 40 वर्षाची सवय आहे. या घराचा कानन कोपरा माहित आहे मला. हा आजवर माझ्या बरोबर शेरू होता, आता त्यो नसणार. घर खायला उठल. शेरू नसल्याची सवय करून घ्यावी लागल आता. शेरू तू सुटलास, पण आता कोणीतरी अडकणार. संकटे प्रवेश